ग्रंथपाल व ग्रंथालय यांच्या मानधन वाढीचे राहिलेले 40% अनुदानाचा निर्णय तात्काळ घ्यावा। वाचनालय संस्कृती वाढवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे। ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र आहेत। वाचनातून मनुष्य घडतो। वाचन दुःखाला विसरायला लावतो, मनोनमय विधायक मार्ग दाखवतो। तरी नीती व सत्मार्गाकडे नेणाऱ्या या ग्रंथालय चळवळीला या राज्यात अत्युच्च स्थान देण्याऐवजी नित्यम स्थान देण्यात आले आहे। याकडे कोणत्याही सरकारचे लक्ष नाही। शासनाने ग्रंथपालांना ग्रंथालयांना मंजूर केलेल्या अनुदान वाढीतले उरलेले 40% रक्कम अनुदान हिवाळी अधिवेशनाआधी ग्रंथालयांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच याबाबत स्थानिक आमदारांना खासदारांना निवेदन देण्यात यावे। महाराष्ट्रात 12,000 ग्रंथालय 24,000 कर्मचारी वर्ग कार्य करीत आहे। ही सर्व ग्रंथालय अत्यंत तुटपुंज्या अनुदानावर चालवली जात असून समाजाला घडवण्याचे आणि वाचन संस्कृती वाढवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे। हे ग्रंथालय ज्ञानाचे केंद्र आहे। वाचनातून मनुष्य घडतो, पण या केंद्रांकडे शासनाचे लक्ष नाही आणि लक्ष देण्याची ऐपत दिसत नाही। ग्रंथालयाचे मानधन अवघे 1,500 ते 2,000 असून महागाईत जीवन जगणे अशक्य आहे। राज्यातील अनेक वाचनालयामध्ये ग्रंथपालांना केवळ 1,500 ते 2,000 इतकाच पगार मिळतो। या रकमेवर जर एक दिवसाचाही वडापाव मिळत नाही। किमान वेतन एक दिवसाचे एका मजुराचे यापेक्षाही जास्त आहे अशी टीका या निवेदनात करण्यात आली आहे। ग्रंथालय केवळ महाराष्ट्रात नसून कर्नाटक, केरळ इत्यादी राज्यात असून त्यांचा पगार महाराष्ट्रापेक्षा कितीतरी जास्त असून त्यांचे इतके पगार मानधन मिळाले पाहिजे। इतर राज्यातील ग्रंथालय कर्मचारी यांचे कुटुंब मुलांचे शिक्षण रोजचे खर्च सांभाळणे अशक्य बनले असून अनेक जण अर्धपोटाने जीवन जगत आपली सेवा देत आहे। त्यांच्याकडे शासनाचे लक्ष नाही। दरवर्षी ग्रंथालय कार्यालयातील कर्मचारी महाराष्ट्रातील प्रत्येक वाचनालयात ग्रंथालयात निरीक्षण करण्यासाठी पाठवण्याचा जो कार्यक्रम चालविला आहे तो बंद करण्यात यावा। शासन जर किमान वेतन देत नाही तर देत नाही, परंतु चालवलेला हा ग्रंथालयाच्या भेटी व निरीक्षण करणारा कार्यक्रम ग्रंथालय चळवळीला अविश्वास दाखवणारा आहे। हे बंद करावे। 40% रकमेसह केरळ व कर्नाटक राज्यातील ग्रंथालय कर्मचारी इतका पगार वेतन देण्यात यावे अशी मागणी ग्रंथालय चळवळीने केली आहे।